हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्हाला स्क्रीनवर छान असं आंबोळी दिसते, तर आज आपण अगदी हटके आणि वेगळ्या पद्धतीची आंबोळी करणार आहोत। तर हा जो पदार्थ आहे आंबोळी गुळवणी, तर तो माझ्या आजीने मला ही रेसिपी सांगितली होती। ती मी जशीच्या तशी कॅमेरा समोर तुमच्या समोर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे। त्यात कोणतंही नवीन व्हेरिएशन मी केलेलं नाही। तर ज्वारी घ्यायची, त्यामध्ये आपण ज्या बिया असतात भेंडीच्या, तर ह्या देशी भेंडीच्या बिया आहेत त्या टाकायच्या आणि हे पीठ आपण दळून घ्यायचं, ज्या पद्धतीने आपण भाकरीला करतो त्या पद्धतीने। तर माझ्या घरीच गिरण आहे त्यामुळे मी घरीच दळून घेतलेलं आहे। आता आपण जे पीठ दळून घेतलेलं आहे त्यातील थोडंसं पीठ एका बाउलमध्ये घ्यायचं आणि फक्त यामध्ये मीठ घालायचं आणि पातळसर याचं बॅटर तयार करून घ्यायचं। यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले नाही आहेत, कोणत्याही प्रकारचं तेल तूप असं काहीच घालायचं नाही। अगदी सिंपल सोबर रेसिपी आहे, त्यामुळेच कदाचित पहिली माणसं जी होती आपली आजी आजोबा ती हेल्दी राहत असतील, कारण त्यांचं खाणं सुद्धा तुम्ही बघू शकता। ते वेगळं काय म्हटलं तर ते आंबोळी गुळवणी वगैरे असे पदार्थ करायचे, म्हणजे त्यांचं रेग्युलरचं खाणं आणि स्पेशल खाणं सुद्धा हेल्दीच होतं। पण आजकाल जमाना इतका बदललेला आहे की आपण हेल्दी म्हणलं की बर्गर, पिझ्झा, समोसे खातो। तर हा फरक आहे, कारण पहिली माणसं त्यामुळे ते हेल्दी आणि निरोगी दीर्घकाळ राहायची। मैद्याचा वापर कुठेच नसायचा त्यांच्या आयुष्यामध्ये। आता हे पीठ गुठळ्या न होता एकसारखं आपण मिक्स करत राहायचं आणि ही जी स्लरी एक आपण तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघा मी किती पातळ असं हे पीठ केलेलं आहे। आणि हे पीठ आपण असंच 10 मिनिटं फक्त बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर जो गुळवणीचा प्रकार असतो, जो पुरणपोळीसोबत बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात खाल्ला जातो, ते बनवायचं आहे। तर त्यासाठी मी 1 ग्लास पाणी उकळून घेतलं, त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा, गूळ पूर्ण पाण्यामध्ये वितळवून द्यायचा आणि तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि थोडंसं तूप घातलं तरी सुद्धा चालेल। हे फक्त आपल्या आवडीनुसार आहे, नाहीतर ओरिजिनल जे गुळवणे असतं ते फक्त असंच असतं। आता ह्याला एक छान उकळी आली की 2-1 मिनिटं आपण गॅसवरती मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपलं जे आंबोळीचं पीठ आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपण याची आंबोळी तयार करायला घेऊया। तर तव्याची फ्लेम आहे गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आणि आता आपण ही आंबोळी करून घेऊया। आता आंबोळी करत असताना तव्याच्या बाहेरच्या भागातून प्रथम आपण पीठ घालायचं आणि आतमध्ये सगळ्यात लास्टला घालायचं, कारण आतील जो मधला भाग आहे त्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं आणि बाहेरून इतका गरम नसतो, त्यामुळे मग आंबोळी मध्येच करपते किंवा भाजली जाते आणि साईडून कच्ची राहण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण ही प्रोसेस या पद्धतीने करायची आहे की जे पीठ आहे ते तव्याच्या कडेने घालायचं आणि मग सर्व लास्टला मध्ये घालायचं। एवढं सिंपल आहे। थोडंसं आंबोळी भाजून द्यायची, थोडीशी कडक होऊन द्यायची, मग त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आपण आणि मग ऑटोमॅटिक काठ त्याचे सुटायला लागतात आणि मग ती अगदी हलक्या हाताने आपण त्याला शेकून घ्यायची दोन्ही बाजूनी। अगदी हलक्या हाताने करायचं, कारण ती खूप अशी नाजूकशी असते। आता फक्त 1च मिनिट आपण ती बाजू भाजून घ्यायची, जी वर बाजू होती ती, आणि सुंदर अशी ही आपली आंबोळी तयार झालेली आहे। तुम्ही जर गरम गरम ही आंबोळी खाल्ली तर तुम्हाला क्रिस्पी खाता येईल आणि जर थंड झाल्यानंतर खाल्ली तर ती चपातीसारखी नरम अशी पडते। आता आपण आंबोळी काढत असताना कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती काढायची। आता आपण एका ताटामध्ये सर्व करूयात आंबोळी आणि जी आपण गुळवणी बनवलं आहे ते, आणि याच छान अशी आपली पारंपरिक पद्धतीची आंबोळी गुळवणी तयार झालेला आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी।